आत्तापर्यंत मी जितक्या भूमिका केल्या आहेत त्यात ही भयंकर वेगळी भूमिका आहे. आदिवासी दिसणं आणि दुसरं चॅलेंज होतं ती झाडी लँग्वेज. नागपुरीसुद्धा मी ऐकलेली लँग्वेज आहे, पण मी कधी बोलले नाही आहे किंवा कुठलंही मी आसपास जाणारं कॅरेक्टरसुद्धा तसं केलेलं नव्हतं. कारण वेगळ्या धाटणीच्या भूमिका येत आहेत आणि ही फिल्म तर मी आधी केली होती लग्नाच्या, पण ही फिल्म फार वेगळी आहे आणि खूप वर्ष लागली हिला इथपर्यंत पोहोचायला. नमस्कार, मी निकिता शिंदे माय महानगर मानिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. घात हा मराठी सिनेमा येत्या 27 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडला आहे आणि या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेत. या सिनेमातील अभिनेत्री सुरुची अडारकर माझ्यासोबत आहे. नमस्कार सुरुची, तुझं माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू सो मच. हा घात हा जो मराठी सिनेमा आहे तो बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिवलला त्याचा वर्ल्ड प्रीमियर पार पडला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेत. काय एकंदरीत भावना आहेत? खूप छान भावना आहे आणि एक सरियल फिलिंग आहे. असं खरं नाही वाटत, कारण फिल्म खूप छान आहे, प्रश्नच नाही. पण असं काहीतरी जेव्हा एखादी कलाकृती एवढी डोक्यावर उचलून धरतात सगळे किंवा त्याचं एवढं कौतुक होतं, तेव्हा असं वाटतं की आय एम ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ सच अ प्रोजेक्ट. तुझी जी भूमिका आहे त्याबद्दल काय सांगशील तू? माझ्या कॅरेक्टरचं नाव कुसरी आहे या फिल्ममध्ये आणि ही भूमिका फार वेगळी आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी जितक्या भूमिका केल्या आहेत त्यात ही भयंकर वेगळी भूमिका आहे. जेव्हा हे प्रोजेक्ट आलं माझ्याकडे तेव्हा मला माहीत नव्हतं की एक्झॅक्टली काय आहे, त्याची स्टोरी काय आहे, पात्र काय आहे. पण जेव्हा मी ती स्टोरी ऐकली, ते पात्र ऐकलं, तेव्हा मला खूप छान वाटलं. कारण जे महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत त्यातली ही एकमेव फिमेल कॅरेक्टर आहे हिचं, आणि ते फिमेल कॅरेक्टर फार स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. म्हणजे कुठेही तिला वीक दाखवलेलं नाही आहे. फार इंडिपेंडेंट डिसिजन मेकर अशी ती एक आदिवासी मुलगी आहे. आणि ते आदिवासी कॅरेक्टर असल्यामुळे मला असं झालं की एक फार वेगळं कॅरेक्टर ॲक्टर म्हणून आपल्याला करायला मिळणारे, लोकांसमोर सादर करायला मिळणारे. त्यामुळे फार उत्सुकता होती, एक्साइटमेंट होती, असे सगळेच मिक्स्ड फिलिंग्ज होते. जेव्हा तुला या फिल्मबद्दल विचारण्यात आलं तुझ्या कास्टिंगसाठी, तेव्हा काय थॉट होते तुझ्या मनामध्ये? मला तेच झालं की एकतर फार वेगळा रोल आहे जो मी कधीही केलेला नाही आहे आत्तापर्यंत. मी म्हटलं तसं जेव्हा मला विचारलं तेव्हा मला माहीत नव्हतं की काय पात्र आहे, पण जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा मला खूप एक्साइटमेंट होती हे पात्र साकारण्याची. कारण मी आत्तापर्यंत कधीही असं कुठलंही जवळपास जाणारंसुद्धा कॅरेक्टर केलेलं नव्हतं. त्यामुळे ॲक्टर म्हणून कुठल्याही ॲक्टरसाठी मला असं वाटतं की वेगळी भूमिका करिअरमध्ये येणं, करायला मिळणं हे फार छानच असतं. आणि कुठलाही ॲक्टर हा भुकेलाच असतो त्या गोष्टीचा. त्यामुळे ही भूमिका माझ्याकडे चालून आली ह्याबद्दल मी खूपच आभारी आहे अख्ख्या कास्टची, छत्रपाल सरांची, की ह्या कॅरेक्टरसाठी त्यांनी माझा विचार केला. ही जी तू म्हणतेस की तुझा रोल जो होता तो फार असा चॅलेंजिंग होता, तू त्याच्यासाठी अशी काही वेगळी मेहनत घेतली आहेस का? कारण तुझा एक गावरान तडका आम्हाला चित्रपटात बघायला मिळतो. हो, मेहनत घेण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. डेफिनेटली येस. कारण 2 मेजर चॅलेंजेस होते. एकतर आदिवासी दिसणं आणि दुसरं चॅलेंज होतं ती झाडी लँग्वेज. नागपुरीसुद्धा मी ऐकलेली लँग्वेज आहे, पण मी कधी बोलले नाही आहे किंवा कुठलंही मी आसपास जाणारं कॅरेक्टरसुद्धा तसं केलेलं नव्हतं. हे 2 मेजर चॅलेंजेस होते. पण जे आमचे डिरेक्टर आहेत छत्रपाल निनावे सर, ही इज द कॅप्टन ऑफ द शिप, आपण जे म्हणतो डिरेक्टर कॅप्टन ऑफ द शिप असतात. तर त्यांचं हे सगळं विजन होतं आणि त्यांच्यामुळे मला कुठेतरी हे कॅरेक्टरपर्यंत मी पोहोचू शकले, कुसरीला शोधू शकले. आम्ही वर्कशॉप्स केले होते, आम्ही त्या नक्सलाईट एरियाजमध्ये गेलो होतो, त्या सगळ्या कुटुंबियांना भेटलो होतो. तर त्यामुळे आय थिंक कुठेतरी त्यांनी फार मोठी मदत झाली. कारण काय ना, आपण जेव्हा गोष्टी वाचतो, गोष्टीचं पुस्तक वाचतो किंवा कुठलीही गोष्ट ऐकतो, तेव्हा आपण व्हिज्युअलाइज करतो. आपल्या व्हिज्युअलायझेशनप्रमाणे आपलं जग असतं. पण जेव्हा आपण त्या जगात उतरतो, ते जग जाऊन लिटरली बघतो की आजही असे एरियाज आहेत जिथे असे पीडित माणसं आहेत आणि अशा गोष्टी घडत आहेत, तेव्हा तिथे जाऊन खरंच अंगावर काटा येतो आणि कळतं की बापरे, हे खरंच असं होतं किंवा घडतं.
आम्ही त्या एरियाजला भेट दिली जाऊन, त्या लोकांना जाऊन भेटलो, ती कशी कामं करतात, ते कसं म्हणजे आजही तिथे कच्चे रस्ते आहेत, खूप मिलोनमील लोक चालत जातात कामासाठी आणि अजूनही रस्ते बनलेले नाही, तिथे इलेक्ट्रिसिटी नाही, काहीच नाही. सो ह्या सगळ्या गोष्टीतून तेही जात आहेत, मेणबत्तीच्या प्रकाशात गोष्टी करतात. सो हे कसं करत असतील, हे काय करत असतील, तरीसुद्धा हसरे चेहरे घेऊन वावरतात आणि एक सर्वायवल इन्स्टिंक्ट जे आपण म्हणतो ते ते करतायत म्हणजे फार सक्सेसफुली. सो कुठेतरी त्यांच्या विश्वात उतरून ते सगळं फार जवळून बघायला मिळालं. कसं बोलतात, त्यांची बॉडी लँग्वेज कशी असते, ते कसे ते वावरतात, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. सो ते वर्कशॉप होतं आमचं आणि मग सरांनी वेळोवेळी ती भाषा सुधारली. मला आठवते मी व्हॉईस नोट्स पाठवायचे त्यांना त्या डायलॉग्सचे, तेव्हा मग ते मला करेक्ट करायचे की नाही हे असं नाही, मग ते एक लहेजा आहे तो तसाच आला पाहिजे, ते तसं झालं पाहिजे. सो येस, आम्ही सगळ्यांनी, हा टीमवर्कच असतं डेफिनेटली. सो सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आहे. आता तुम्ही बघा आणि तुम्ही नेहमीप्रमाणे प्रेम द्या. इतर जी स्टारकास्ट होती काम करणारी मूवीमध्ये, त्यांच्यासोबतचा तुझा अनुभव काही वेगळा असा शेअर करशील का? डेफिनेटली अनुभव खूप छान होता, कारण जितेंद्र दादा किंवा मिलिंद सर, आज मी त्यांची बरीच कामं बघितलेली आहेत आणि फार वर्सटाईल ॲक्टर्स आहेत ते, याबद्दल मी बोलायलाच नको. पण त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळते आहे, त्यामुळे मला खूपच एक्साइटमेंट होती. बरंच काही शिकण्यासारखं होतं, शिकायला मिळणार होतं, ह्याची एक वेगळी उत्सुकता होती. त्यामुळे आपणही कुठेतरी छान प्रिपेअर आपल्याकडून झालं पाहिजे, ही एक इच्छा होती, मनात भीती होती, खूप असे मिक्स्ड इमोशन्स होते. पण डेफिनेटली रिझल्ट फार छान येणार आहे हा विश्वास होताच आणि ते आता कळेलच सगळ्यांना. पियुषची काय रिॲक्शन होती जेव्हा तुला या फिल्मची ऑफर आलेली, आणि इथून पुढे आम्हाला कधी पियुष आणि तू एकत्र काम करताना कोणत्या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळणार आहे का? पियुष आणि आम्ही पण हाच विचार करतो आहे. आम्हाला खरंच खूप मनापासून एकत्र काम करायचं आहे. आता मीच तेच या माध्यमातून सगळ्यांना सांगेन की प्लीज आमचा विचार करा कुठल्या तरी छान प्रोजेक्टसाठी, कारण आम्हाला दोघांनाही आज एकत्र काम करायची इच्छा आहे. ह्या फिल्मचं मी आजच त्याला ट्रेलर दाखवलं आणि ही इज सुपर एक्सायटेड. म्हणजे मला असं वाटतं की माझी एक्साइटमेंट कमी पडते का, एवढा तो एक्सायटेड आहे. आणि फॅमिली म्हणून कायम त्यांनी मला सपोर्ट केलं आहे. म्हणजे असं कधीच नव्हतं की नाही मग लग्नानंतर थोडंसं काम कमी होतं आहे का आपलं किंवा काही. मला असं वाटतं की हे लग्न मानवलं आहे मला कामांच्या बाबतीत फार, कारण वेगळ्या धाटणीच्या भूमिका येत आहेत. आणि ही फिल्म तर मी आधी केली होती लग्नाच्या, पण ही फिल्म फार वेगळी आहे आणि खूप वर्ष लागली हिला इथपर्यंत पोहोचायला. त्याच्यात सगळ्यांचे एफर्ट्स होते, आमच्या डिरेक्टरचे सगळ्यात महत्त्वाचे एफर्ट्स होते. आणि कुठेतरी आज ही जेव्हा फिल्म आली तेव्हा मला असं झालं की ही फार वेगळी फिल्म मी केली आणि ही लोकांपर्यंत पोहोचावी ही इच्छा होती. सो त्याचं ट्रेलर बघून, माझा लुक बघून, कारण मी हा लुक त्याला दाखवला नव्हता, कारण मी कोणालाच तो रिव्हील केला नव्हता. पण त्यांनी जेव्हा हे ट्रेलर बघितलं, ही वॉज झॅप्ड. इज लाईक हे खूप छान आहे आणि एक ॲक्टर म्हणून असं काहीतरी करायला मिळणं हेच कमाल आहे. सो ही इज व्हेरी मच एक्सायटेड, इवन मोर दॅन मी. या सिनेमाची जी शूटिंग आहे म्हणजे ती नक्षलवाद भागात जंगलामध्ये पार पडली आहे, तर ॲज अ स्टारकास्ट म्हणून तुला काही चॅलेंजेस आलेत का शूटिंग दरम्यान? मला असं वाटतं की मला ॲक्टर्सला काय ना सगळं सांभाळलं जातं, क्रू आणि कास्ट हे सगळं सांभाळणं. सगळ्यात मोठा डोलारा असतो जो सांभाळायचा असतो तो क्रूचाच असतो, जे डिरेक्टरच्या डोक्यावर सगळं हे असतं, काय म्हणतो आपण त्याला, हा सगळा डोलारा असतो. सो छत्रपाल सरांनी ते सगळी काळजी घेतली होती. ॲक्टर्सपर्यंत काहीही आलं नाही आणि कुठेही त्या ठिकाणी काम करताना असं नाही वाटलं की गावकरी त्रास देत आहेत का किंवा लोकलाईट्स तिथले कोणी त्रास देत आहेत का, काही नाही. आमच्या शिफ्ट्स पण अशा 7 ते 7च्या लागायच्या, 5 ते 5च्या लागायच्या, कारण दिवसाच्या उजेडात ते काम करायचं असायचं. त्यामुळे मला आठवतं आहे की 4ला उठायचं, 5पर्यंत रेडी होऊन 5:15ला निघायचं. 10-15 मिनटाच्या अंतरावर लोकेशन, तिथे जाऊन पोहोचल्या सुरू व्हायचं. म्हणजे चला टचअप करूया वगैरेला पण वेळ नसायचा, कारण सूर्योदय होण्याच्या आधीपासून ते काही सीन्स होते, नंतरचे काही सीन्स होते. सो तो सगळा लाईटचा खेळ होता. पण ते सगळं सरांनी फार छान उत्तमरित्या मॅनेज केलं. त्यामुळे ॲक्टर्सच्या ह्याला कुठलाच काहीच प्रॉब्लेम आला नाही.
इथून पुढे नवीन तुझे अपकमिंग काही प्रोजेक्ट्स आहेत ते तुझ्या फॅन्सला सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळतील का? आहेत काही, पण अजून समोर आलेले नाही आहेत किंवा येऊ शकत नाही आहेत. पण जसे ते येतील तर प्रेक्षकांनाच सांगितलं जाईल, कारण प्रेक्षकच मायबाप असतात कुठल्याही कलाकृतीला उचलून धरण्यासाठी. सो मला असं वाटतं आजपर्यंत फार प्रेम दिलं आहे त्यांनी मला. माझ्या वाठीशी कायम फार प्रेमाने उभे राहिलेत. तसेच यावेळेलासुद्धा ते नक्की उभे राहतील. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? येस, हेच सांगेन मी की आत्तापर्यंत माझ्या कुठल्याही कॅरेक्टरला, माझ्या कुठल्याही कलाकृतीला फार मनापासून तुम्ही पाठिंबा दिला आहे आणि प्रेक्षक म्हणून खूप प्रेम केलं आहे, भरभरून प्रेम मला दिलं आहे सुरुची म्हणून. तसंच तुम्ही या फिल्मलासुद्धा भरभरून प्रेम द्याल, आमच्या सगळ्यांच्या पाठीशी कायम उभे राहाल, अशीच इच्छा आहे माझी. तुझ्याशी बोलून खूप खूप छान वाटलं. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुला मूवी प्रदर्शित होतोय 27 सप्टेंबरला, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.